हो राणे एक फर्स्ट स्टेप टाकला. रेकॉर्ड आहे. एक इकडून असा एक पाय टाकला. टाकलाय खरं टाकला तुम्ही पण बघितलं. आत्ताच आपल्या ब्लॉगला एक कमेंट आली होती एका ताईंची. त्यांना मुलगा नाही म्हणजे बेबी होणार आहे असं सांगितलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं आमच्यासाठी पण प्रार्थना करा. मी तर नेहमी म्हणत असते की जगातले कुठलीच फिमेल अशी नसावी की तिच्या वाटेला हे सुख न यावं. सगळ्यांना हे सुख भेटावं. प्रत्येक आई म्हणजे प्रत्येक ह्या जगात आलेली फिमेल ह्या आई पण अनुभवावं. तर आज आहे शनिवार म्हणून आज थोडं लवकरच एडिटिंगला लागलो होतो. कारण की आपल्याला 1 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड करायचे. अपलोडिंगला टाकलोय आणि थंबनेल बनवायचा आहे. आपला गोंडू कसं झोपलाय बघायला. गोंडूला झोपलाय आणि इकडे सायली जेवण बनवते. जेवण चालू इथे जेवण. तर राधे राधे सगळ्यांना. कसे आहात सगळे. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज एक छोटा आपण बघू ट्राय करू रील बनवायचं. रील नाही तर मग आपल्या परी सोबत चॅलेंज करायचं. परी, मी आणि सायली आपण चॅलेंज करायचं ट्राय करू. कारण की आता सगळं झालं एडिटिंग वगैरे झाल्यानंतर आपण पूर्ण दिवसभर फ्रीच असणार आहेत. मग सध्या आपलं मला अर्ध्या तासाची काम असतं. हा ना माहितीये तुम्हाला. मी नुसती धिंगडीगत पळत राहते घरात. मग सायली फ्री झाली की मग आपल्याला टाइमच टाइम आहे. मग आपण ते चॅलेंज किंवा ते रील बनवायचा प्रयत्न करू. तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत नक्कीच कसं काय चाललंय आमचं, कसं करतोय. तर आज तर आपण हे टाकलं आपल्या परीचं आपण डाएट कसं ठेवलंय, कसं तिचं जे वजन आहे ते कसं आपण गेन करायचा प्रयत्न करतोय त्या सगळ्या गोष्टी आपण टाकल्यात. तर बघू आपण आता. सध्या हिला घेतो आपण खाली खेळायला आता मी जरा वेळाने. कारण की झोप तर आले तिला पण झोप लागत नाही. एवढी गरमी आहे ना त्याने झोप लागत नाही. तर जेवण बनवायला घेतलं म्हणून एसी लावत नाही नाहीतर एसी आपला खराब होईल. आता हिला घेतो खाली. बघ काय चालू आलं. घेतो चा. तर ठीक आहे हिला खाली घेऊया आपण. तर फ्रेंड्स आपलं जेवण वगैरे झालंय. आपली परी झोपून उठले आणि आता तिचं नॅमनॅम करायचं टाइम झालंय. मग सायली तिकडे नॅमनॅम बनवते परीसाठी आणि मी आपल्या परीला खाली घेतलंय. तर आता हिचं एक्सरसाइज चालू आहे. जमू रे चल के दिखाएगा. अरे बाबा पुढे असं बाबा असं पुढं वेट टाक. ते पाया वेट टाकते ते पूर्ण सगळा वेट. झोप जाऊ दे. नाही येत तर झोपा शाना. झोपा हा झोपा. खायचं नाही. नो आत्ताच आपल्या ब्लॉगला एक कमेंट आली होती एका ताईंची की ताई आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांना मुलगा नाही म्हणजे बेबी होणार आहे असं सांगितलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं आमच्यासाठी पण प्रार्थना करा. तर आम्ही सायली तर सगळ्यांना असं सांगत असते की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जे तुम्हाला होईल ते चांगलंच होईल. तुम्ही काळजी करू नका. तर त्यांची कमेंट आली होती की ताई मला थर्सडेला म्हणजे बरोबर स्वामींच्या वारांच्या दिवशीच त्यांना मुलगा झाला आणि त्याचं वजन वगैरे त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. तर सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स ताई. आणि आता तुम्ही ऑफिशियली मदर झालात, आई झालात. तर बाळाची काळजी घ्या. आणि सायली पण तुम्हाला पण काहीतरी सांगते. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. कारण तुम्हाला पण तुमच्या मिस्टरांना पण की या आत्ताच्या काळामध्ये ना काय होतंय म्हणजे मुलगा होतोय मुलगी होते यापेक्षा आपण आई वडील होतोय ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य या जगामध्ये मी म्हणेल की नाहीच आहे. तर तुम्हाला मुलगा झाला आहे ते पण स्वामींच्या दिवशी तुम्ही आम्हाला बोलला होता आणि मी स्वामींना प्रार्थना केलीसुद्धा होती की मी तर नेहमी म्हणत असते की जगातले कुठलीच फिमेल अशी नसावी की तिच्या वाटेला हे सुख न यावं. सगळ्यांना हे सुख भेटावं.
प्रत्येक आई म्हणजे प्रत्येक ह्या जगात आलेली फिमेल या आई पण अनुभवावं. तर तुम्हाला मुलगा झाला आहे त्यासाठी खरंच खूप अभिनंदन. खूप काळजी घ्या त्याची. आणि आता सध्या वातावरण वगैरे खूप खराब चाललं आहे, तर या सगळ्यामध्ये त्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. कारण हे जे दिवस असतात ना, हे गोल्डन म्हणतात ना, सोन्याचे दिवस असतात, सोन्यासारखे. हे जेव्हा अनुभवतो ना, तो जोपर्यंत हे अनुभवत नाही ना आपण, थांबा, हे जोपर्यंत अनुभवत नाही ना आपण, तोपर्यंत म्हणतात नाही आपल्यातली एक आई जागी होत नाही. किंवा मग आपण स्वतः आपल्यात पेशन्स आहोत, आपण किती स्ट्रॉंग आहोत हे आपल्याला कळत नाही. तर पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि बाळाची काळजी घ्या. आणि बस ठीक आहे, आणि त्याला जपा. बाकी काय नाही, आता जे आलं आहे ते आपलं आहे असं समजायचं आणि त्याला आपल्याला जगातल्या सगळ्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा. तर ठीक आहे. आणि तुमच्या बाळाचं नक्कीच नाव आम्हाला सांगा, काय ठेवणार आहात, आहे ना. तर परी बघा इकडे, परीचे पाय झालेत गार. धरा ही अशी अरे एवढे कुठं गार झाले, लाल झाले. बंद कर जरा वेळ. तू आता हे बनवतेस ना, अरे बनवतेस तोपर्यंत बंद कर ना. AC बंद करा. AC बंद केला आहे. धन्यवाद धन्यवाद. AC बंद केला आहे. बघते कशी AIचा आवाज ऐकून. परीचा किट्टू कसा आहे? किट्टू परी कोणाचा? किट्टू कोणाचा? तुझा. परीचा किट्टू आपला. परीचा पडी 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 ढंटन ढंटन. हिचे हे कपडे चेंज करायचे. हे म्हणजे आम्ही उन्हाळ्यात घेतले होते कॉटनचे. का तर गरम भरपूर होतं इथं. आता बघू सध्या. आता पावसाळ्यात तर इथं असली थंडी, वा वा. उन्हात जेवढं गरम पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तेवढाच आराम असतो इथे. काय ग? आणि आम्ही लिटरली हे का ही एवढी अशी हे काय बोलतात का ह्याला, हे एवढं मोठं जाड बोर्नोस आहे. हे कसलं ह्याच्यातनं आहे ना रग आहे, ह्याला रग, त्याला रग भरपूर आहे. त्यात जे घेऊन बाळ, आता ही एवढं मोठं आहे ना, आपली परी, सायली, मी, आम्ही तिघं एकत्र एका ह्याच्यात असं. आणि ते पण आपलं ह्याच्या सोफ्यावर पाहिजे. सोफा पुढं घ्यायचा, कारण की हे वर येतं ना अजून, असं हे थोडं वर येतं ना झोपायला, मग त्यामध्ये मजा येते. झोपायचं तसं त्याचं टेन्शन आहे. परी आपली खाली खाली खाली. आता असं व्हायचं आम्ही वर आली, परी कुठेतरी खाली झोपली. खाल्लं पण काहीतरी लावा लागला, असं खाली नाही तर वर, असं वरनं काहीतरी आहे. म्हणजे वर तर माझा घातला असेल म्हणा, पण खाल्लं पण अर्ध म्हणतात ना, हातरून उशा बिशा टाकून ठेवायला. जरी आलं खाली तर त्या उशानं एका साईडला थोडी ठेवायचं, मध्ये झोपवायचं आपल्या. पण मग तेच ना, ते खाली खाली येतेच ना. ते तर आहे म्हणा. ही आता रांगायला शिकते, म्हणजे स्वतःहून आता गुडघ्यावर येते आणि प्रयत्न करते असं एक एक पाऊल असं पुढे टाकायचा. पाऊल मीन्स असं गुडघ्यावर पुढे रांगायचा. तर आता लवकरच शिकेल आपला गोंदू. ते जमला की कसा करतो. पण चकलीला मोठ्या मारतो, नुसत्या चकल्या, नुसत्या ये अशा अशा अशा. तर ठीक आहे, आता हिला चारून वगैरे घेतो आम्ही. बघू अजून काय आमचं टाइम, म्हणजे बोलतात ना किती टाइम फ्री भेटला आम्हाला, तर तो नीट एक्झिक्यूट होतच नाही. कारण की कधीही लवकर झोपते तर कधी लगेच उठते, कधी काय तर कधी काय, असं काय ना काहीतरी येतच. डॅडा तरी काय बोलत डॅडा? डॅडा की मम्मा? उभी राहिले बघा, उभी राहते, उभी राहतो आपला गोंडू, उभी राहतो, उभा राहतो, उभा राहतो. कशी बोलते. परीचा आपला हाती मेरी साथी, त्याचं नाव ठेवलंय मम्मीने किट्टू. बघा कसा घेतला लगेच, किट्टू नाव ठेवलं मम्माने. आणि आता तो झालाय जीव की प्राण आमचा. हे बघा, आता हिला मी खाली ठेवतो, कारण की खाली ठेवल्याशिवाय ना ती रांगायला शिकणार नाही. हा, बालपणीचा एखादा टॉय आपला एकदम फेवरेट असतो, असं परीचा हा झालाय ना. मग आमच्या वेळी असं काय नव्हतंच.
आम्हाला तर आमचे मम्मी पप्पा रडवतच ठेवायचे. नंतरला मग बायको रडवत. ऐकलं नाही तिने. आता हिला आपण खाली खेळायला सोडूया. 1 मिनिट थांबा. सोडले आपण असं. आता ही पुढे नाही रांगली बघा. ओय रांगले बाबू 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 रांगले. एक फर्स्ट स्टेप टाकला. रेकॉर्ड आहे. एक इकडून असा एक पाय टाकला. टाकलाय खरं टाकला. खरं टाकला तुम्ही पण बघितलं. ट्राय करते. यू कॅन डू इट परी. करू शकते बाबू. परी तू करू शकते. चला चल चल. श्री स्वामी समर्थ. हा पाय इथं टाकला बघ. चल उठ गर्ल. चला गुड गर्ल. चल ये माझा राजा ये मगडे. चल ये रे माझा राजा ये रे राजा ये रे माझा राजा ये. कधी माझा बाबा लागत येणार. ये चल लोतड ये. चल प्रयत्न कर स्वामी. माझ्या बाबाच्या पायात ताकद द्या. चला लोतर लागत ये. लोतड ये. चल ये. चला पुढे चला. दमली एक पाऊल पण खूप महत्त्वाचं आहे. हो. आता ही डायरेक्ट झोपेल बघा. झोपली. काय नाही. आज सुरुवात एका पावलाने झाली. हळूहळू ती रांगायला पण शिकेल. अशी झोपली घेऊन. किती बरं वाटलं. आता हळूहळू असं करायची. ते हळूहळू पुढे सरकायची. ती काय होतं मध्ये हे असं हात असा वर करते. म्हणजे असं उभं राहायला बघते. हे असं. आणि मग तोल तिचं मागे जातो. मग ती मागे होत जाते. आता इथं माझा पायाचा टेका तर घेतलाय तिने पुढे जाण्यासाठी. अगं बाई अशी उभी राहते बघ. अशी उभी राहते आणि तोल मग मागे वजन मागे होतं ना. आणि हो आपली नवीन नाही सुनी आहे तू भरपूर कधीची आहे ती. आपली परीचं गाणं गाते. शेतामध्ये गेलो होतो आम्ही रानामध्ये. तेव्हा ती गाणं गात होती. तेव्हाची रील आत्ता व्हायरल होते. म्हणजे व्हायरल मीन्स एवढी पण व्हायरल नाही पण आत्ता त्याला कमेंट्स वगैरे येत आहेत. आत्ता त्या रील्सला पण आणि शॉर्ट्सला पण हे येत आहेत. परत अरे यार काय नाही. होईल हळूहळू होईल सगळं. म्हणजे ते बोलतात ना सबर का फल मिठा होता है. तसं आहे आमचं. हा मग त्या रील्स त्या शॉर्ट्सला आता व्ह्यूज यायला लागलेत. ती चांगलीच गोष्ट आहे. काही जणांचे कमेंट्स येत आहेत. मोठी झाल्यावर तिला गायिका बनवा. तिला क्लासेस लावा. तिला शिकवा. तर आम्ही कसं मध्ये आम्ही दोघं पण तिला जे आवडेल ते ती करेल. तिला जे मनाला वाटेल तेच ती करेल. तिला जे आवडेल. म्हणजे मी असं म्हणत नाही की नाही तू आमच्या स्वप्नासाठी तू हेच करणार. तुला भले तिला डान्स आवडेल, गाणं आवडेल, काही आवडेल. आणि तिला व्लॉग आवडले तर ब्लॉग आवडेल. पण ज्या गोष्टीत तिला इंटरेस्ट आहे तेच आम्ही दोघं तिला करायला लावणार आहे. भले त्यासाठी आम्हाला बोलतात ना फायनान्शियली मेंटली तिच्या बरोबर राहायला लागलं तरी आम्ही राहणार आहे. पण माझ्या परीला मी तेच करणार जे त्यात तिला जे म्हणजे इंटरेस्ट आहे ना. आपल्या म्हणजे पहिल्याचे आई वडील होते ना आमचं हे स्वप्न आहे तू असंच झालं पाहिजे ना. भले तिला काय शिकायचंय, कधी शिकायचंय, किती शिकायचंय तिच्यावर डिपेंड आहे. तिला शिकण्यापेक्षा मी म्हणेन शिक्षणापेक्षा मी तिच्यावर एक मुलगी म्हणून चांगलं व्यक्तिमत्व धाडशी मुलगी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आत्ताच्या जगामध्ये तेच गरजेचं आहे. मग काय शिक्षणापेक्षा रोखठोक आणि धाडसी असणं खूप महत्वाचं. आणि काल आपल्या मोठ्या भावाची मोठी मुलगी तिचं ऍडमिशन झालं फर्स्ट स्टँडर्डला. स्कूल चांगलं आहे ते पण त्याची फीज ऐकली आम्ही आमचं दोघांचं डोकं फिरलं. लिटरली 2,15,000 गेले तिचं फर्स्ट स्टँडर्डचं ऍडमिशन साठी. पहिला असलं की आपल्याला माहित नसतं की कधी ऍडमिशन करायचं काय. तर तिच्या वेळेला आहे ना ऍडमिशनचा डिले झाला त्यामुळे तिचा फॉर्म भरला गेला नाही. त्यामुळे मग ते पुढे जात गेलं
आणि मग आता आम्ही ऍडमिशन आम्हाला त्याच शाळेत पाहिजे होतं, कारण शाळा खूप चांगली आणि ती म्हणजे माझी मोठी मुलगी जीविका खूप चांगली अभ्यासात आहे. काय हो मग काय इतकी हुशार आहे ना, इतकं माइंड शार्प आहे ना तिचं की बस रे बस. त्यामुळे आता आम्ही बाहेरून ऍडमिशन केलं. थोडे पैसे त्यांचे जास्त गेले वहिनी भाऊचे, पण ठीक आहे. मुलांच्या बेसला जर पैसा जात असेल, जर मुलं त्याचं म्हणजे फळ देत असेल तर 2 काय 4 काय 10 लाख गेले तरी काय फरक पडत नाही. काय हो तर खूप बरं वाटलं. आमच्या दोघांचं होतं ना, मग जसं परीसाठी आमचं स्वप्न आहे की आम्ही हे करणार, तसं आमचं स्वप्न होतं की तिला सुद्धा मोठ्या शाळेत जावा, कारण ती खूप सगळी मोटिवेट व्हायची. का तर तिची छोटी बहीण मोठ्या शाळेत जायला सुरुवात झाली आणि ती नव्हती जात, तर ते खूप बरं झालं देवाच्या स्वामींच्या कृपेने आणि शाळेत जावं. तिच्यासाठी पण आमच्याकडे सॉफ्ट कॉर्नर होता, कारण की आपल्या घरातली पहिलीच मुलगी होती ती, अजून पण आहे आणि अजून पण आहे. होती मीन्स आता ती बोलतात ना मोठी झाली, आणि लिटरली आमच्या सोबत ती सगळीकडे फिरायची, सगळीकडे गाडीवरनं सगळीकडे. सगळ्यात जास्त जी फिरली असेल तर ती जीविका. आता हिला बघा काहीतरी झालंय, मीन्स सुसू नाहीतर काहीतरी केलंही नाही. परीपेक्षा पण जास्त जर का मी अटॅच होती या घरामध्ये तर अजूनच्या नंतर तर मी ती जीविका करते, आणि अजून पण ती तितकीच माझी काळजी घेते. काकी म्हणून नाही तर आई म्हणूनच माझ्यावर वागते ना. हो खूप छान मुलगी. म्हणजे मी म्हणेल की मुलींनी असं व्हावं. सुरुवातीला ती थोडी हट्टी वगैरे होती, पण आता ती पहिलीला गेली तर इतकी मॅच्युअर झाली की कधी कधी असं वाटतं की यार पोरी का बरोबर मोठ्या होत आहेत. हो तर आता मी हिला बघतो हिने सू वगैरे केले का, आणि थोडा वेळ खेळवतो. पहिलं दाखव ना लागून. तर फ्रेंड्स आता झाले संध्याकाळ, आणि परी बघा आपली आईशी बोलता बोलता काय करते, तिकडे आई बोलते, हिचं बघा काय चालू काय ते गाणं नवीन आहे? हे कुठले टून आहे? पडली 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 झालं, लांब 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 झाला बेडूक. पडला 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 आता माग माग जाईल बघ, माग माग चालली. जा घे जा घे जा जा घे जा 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 जा. तिला घ्यायचं बिस्किट, पण ते बिस्किट येणं आलं हाताला. आता बघ कशी रडते. आईशी बोल, आईशी बोल. काय करतो हे कुठनं शिकलं काय माहिती, कसं बोलत बघितलं का. मी गेले दाढी पहिले ठेवली, एवढी 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 ठेवली. ह्या मॅडम बोलल्या ते पण काढा, मग आता ते पण काढलं. आता पूर्णच असंच झालंय, फार चपटच झाले. आणि हे मी 10 वेळा बंद करतोय, आमच्या मॅडम 1000 वेळा काढतायत उघडतायत. फक्त आम्हाला उघडायचं माहिती, बंद करायचं नाही माहिती. आता हे आईकडनं बघा कुठं आलंय. परी कुठं चालला, आईकडे जा. तू कुठं झालीस कुठं आली. आता हिला खेळवतो आणि आम्ही चहा बिस्किट खातो. हिला आले झोप, मग आता तिला झोपवतो. तर फ्रेंड्स आता झाले संध्याकाळ, आणि आपल्या परीला नॅम चारून आपण बसवलं इकडे खेळायला. कधीपासून खेळते, एकटीच खेळते कधीपासून का, तर आता हिला कधी पण झोप येईल म्हणून हिथं ठेवलं ना. सॉरी, हे पूर्ण आपण हातरलं ना, कारण की हिला झोप आली का मग परत ते फोल्ड करा, मग ते इकडे घ्या. हा आपल्याला आहे ना तो पाळणा मॅडमने हे हा पाळणा आहे ना तो तिकडून इकडे घ्यायला लागतो ह्या साईडला, कारण की तेव्हा पंख्याची हवा लागते, तिकडे हवा लागत नाही. म्हणून मग आपण जेवताना तो पाळणा इकडे घेऊन जेवतो. त्या दिवशी आहे ना मी मिसळपाव बनवलेली ना, तर त्यावेळेला मसाला बनवलेला, आपलं वाटप बोलतात त्याला, त्याचं थोडंसं वाटण राहिलं होतं. तर मग मी काय केलं, यांना छोलेचं कालवण आवडतं, तर मग मी त्याचं कालवण वाटणातनं बनवलंय. बघू आता यांना आवडतं का, कारण खूप घाईत बनवलंय, कारण संध्याकाळची भरपूर घाई होते, कारण परीचं खाऊ असतो. कधी कधी परी यांच्याकडनं खाते, किंवा मग मला थोडंफार हातभार लावावा लागतो खाण्यासाठी, तिला खायला घालवण्यासाठी. हे बघा
दाखवलं असतं तुमची गदडी गोंडोल्या. दाखव ना हे हे बघ. कंदुडी. गांदुडी हे पली. तर मग त्याच्यामुळे आता मी बनवलंय. तर सध्या थोडस टेन्शन मध्ये काय सांगू. पण ठीक आहे, पण दिवस जातीलच, कोणाचे दिवस सारखे राहत नाही. कारण ह्यातनं गेल्याशिवाय सुखाचा आनंद तो कळत नाही. तर परीमुळे आपलं काय टेन्शन असेल तर ते असं छू निघतं की असं वाटतं की एवढं देवाने देऊलंय तर अजून कशाला काय हवंय, बाकीचं बघता येईल, करता येईल. तर मग आता मी इथे चपात्या बनवून घेतल्या आहेत मी ताटावर आणि आता भाजून घेते. आणि इकडे कालवण तेच बनवलंय ह्याचं छोलेचं. हे बघा, हे असं थोडंच बनवलंय, आम्हा दोघांना काही जास्त लागत नाही त्यामुळे थोडंच बनवलंय. आता तवा गरम होतोय, चपात्या घेते, इथे भात बनवून ठेवलाय खाली. आता म्हणली बाहेर घेते आणि मग जेवून घेतो. आता परी पण वाजले किती 9:05 झालेत. परी पण आता ह्या टायमानंतर थोडी झोपायच्या आता मूडमध्ये येले काय, आता तिची चिडचिड थोडी चालू झाली. तर आम्ही जेवण वगैरे घेतो. ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.